नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करतो की तुम्ही मस्त, स्वस्त आणि तंदुरुस्त नक्कीच असाल. मी तुमचा मित्र माही मल्टीबॅगर पिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मी सेबी रजिस्टर ॲडवायझर नसल्याने मी कोणताही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देणार नाही, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर टाकण्याचे काम नक्कीच करेल. हे व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आहेत. हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण आदित्य विजन ABL या शेअर्स स्टॉकविषयी माहिती पाहणार आहोत. ही कंपनी टेलिव्हिजन, कूलर, इंडक्शन कुकटॉप, टॅबलेट, ट्रूली वायरलेस स्टेरिओ, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, व्हॅक्यूम क्लीनर, स्मार्ट वॉच, प्रिंटर, रेफ्रिजरेटर, चिमनी, स्मार्टफोन, फिटनेस बँड, ग्रूमिंग किट, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, लॅपटॉप, ब्ल्यू ब्ल्यूटूथ स्पीकर, केबल, डिशवॉशर, गेशर, पर्सनल कम्प्युटर, हेडफोन्स अशा विविध वस्तू बनवते आणि मार्केटमध्ये रिटेलिंग करते. या कंपनीचा शेअर्स मी काही दिवसापूर्वी खरेदी केला होता आणि त्यामध्ये मला 100% प्रॉफिट झाला, म्हणून मी त्यातून अ, तो सेल केला. पाहूया आपण प्रत्यक्ष त्या स्टॉकचा मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. मित्रांनो बघा, हा AVL आदित्य विजन हा स्टॉक्स मी एकच स्टॉक घेतलेला फक्त, कारण आपलं ध्येयच आहे कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त प्रॉफिट. तर मी हा 1412 रुपयाला खरेदी केलेला आणि मला असं वाटलं की यामध्ये खूप नफा झाला आहे. जवळपास 108% नफा दिसत आहे आणि त्याची किंमत मी 2,949 रुपयाला तो विकला. आणि सध्या पाहूया आपण चार्टवर तो सध्या कितीला ट्रेड करत आहे तो. पहा मित्रांनो, आदित्य विजन ABL हा स्टॉक मी ज्यावेळेस सेल केला त्यावेळेस 2,949 रुपयाला ट्रेड करत होता आणि सध्या तो 3,400 रुपयाला ट्रेड करत आहे. कंपनीचं नाव आहे आदित्य विजन. शेअर्स प्राईज आहे सध्याची 3,400 रुपये. सेक्टर आहे रिटेलिंग. आत्ताच आपण पाहिलेल्या ज्या वस्तू आहेत ते मार्केटमध्ये ते विकते कंपनी. मार्केट कॅप आहे 4,400 करोड, 4,400 करोड. कॅटेगरी स्मॉल कॅप कंपनी आहे. बुक व्हॅल्यू आहे 376 रुपये. प्राईस टू बुक व्हॅल्यू 9 आहे आणि डिव्हिडंड ही कंपनी देते. नंबर ऑफ शेअर्स सबस्क्राईब्ड 1,28,00,000 शेअर्स जे मार्केटमध्ये आहेत. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये आणि प्रोमोटर होल्डिंग 61% आहे.
8 दिवसातील रिटर्न याचे कंपनीचे निगेटिव्ह आहेत. 1 महिन्यातील रिटर्न्स देखील निगेटिव्ह आहेत. 1 वर्षातील रिटर्न जर पाहिले तर 1251 पासून तो 3900 म्हणजे जवळपास 4000पर्यंत तो हायेस्ट आहे त्याचा पर्यंत गेलेला आहे हा शेअर. आणि मी या शेअरला 1400 रुपयाला बाय केला होता. 5 वर्षातील रिटर्न्स खूप आहेत. जवळपास 5 वर्षापूर्वी त्याचा लो आहे 17 रुपये आणि जास्तीत जास्त 3997 रुपयेपर्यंत तो गेलेला आहे. म्हणजे 6400% याने रिटर्न्स दिलेले आहेत. हे रिटर्न्स खूप मल्टीबॅगर रिटर्न्स आतापर्यंत दिलेले आहेत. मॅक्झिमम जर पाहिलं तर 15 रुपयापासून याचे रिटर्न्स आहेत. 15 रुपये टू 3997. रिटर्न जर पाहिले तर 22,000% रिटर्न्स आहेत. परफॉर्मन्स चांगला आहे कंपनीचा. ग्रोथ ॲव्हरेजमध्ये आहे. पुढे जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. शोईंग गुड साईन ऑफ प्रोबॅबिलिटी. इफिशियन्सी हाय आहे. एंट्री पॉईंट ॲव्हरेजमध्ये आहे आणि रेड फ्लॅग हे ॲव्हरेजमध्ये आहे. द स्टॉक हॅज मॉडरेट नंबर ऑफ रेड फ्लॅग. कंपनी फोरकास्ट रेटिंग 100% आहे. Analysts have suggested that investor can buy this stock. कंपनीचा प्रोफाईल पाहिला तर द कंपनी इज मल्टी-ब्रँड, मल्टी-प्रोडक्ट रिटेल चेन. मध्ये काम करते. आपण यापूर्वी पाहिलेले जे इक्विपमेंट आहेत ते बनवणे, विकणे, रिटेलिंग करणे याचे काम कंपनी करते. फायनान्शियल ट्रेंड हा प्रत्येक वर्षी प्रॉफिटमध्ये घेऊन जाणारा आहे. जवळपास 4 वर्षाचा ट्रेंड पाहता हा पॉझिटिव्हच दिसतोय. शेअर होल्डिंग पॅटर्न, प्रोमोटर होल्डिंग 55% आहे. म्युच्युअल फंडमध्ये 6% आहे. अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्समध्ये 0.82% आहे. फॉरेन इन्व्हेस्टमेंट 7% आहे आणि रिटेलरकडे 29-30% होल्डिंग आहे. कंपनीने डिव्हिडंड देखील दिलेला आहे. 2020 पासून कंपनी डिव्हिडंड देते. सप्टेंबर 2020ला 2.5 रुपये दिलेला आहे. सप्टेंबर 2021ला 5 रुपये. सप्टेंबर 2022ला 6 रुपये. ऑगस्ट 2023ला 7.5 रुपये आणि 28 मार्च 2024ला 5 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. 2-3 दिवसापूर्वीच डिव्हिडंड कंपनीने जाहीर केलेला आहे. मित्रांनो, कसा वाटला हा स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहे. जर तुम्हाला हा स्टॉक आवडला असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. टाटा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.